नमस्कार. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी शलाका शेवाळे वाळुंज आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आपला महाराष्ट्र या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमाची तुम्ही सगळेच जण अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असता, हो ना? कारण या कार्यक्रमात आपल्याला विविध वैविध्यपूर्ण घडामोडी पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात आणि हे सगळे आनंदाचे क्षण आपल्याला आनंदाची एक अनोखी अनुभूती देऊन जातात. असेच आनंदाचे क्षण तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत आजच्या या भागामध्ये. 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती होती. त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने भारत देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील गांधीजींना अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. विधान भवनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. चला, त्याची काहीही क्षणचित्रे पाहता पाहता आपणही राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना अभिवादन करूयात. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी नेहमीच स्वच्छतेला प्राधान्य दिलं. त्यांचा हा स्वच्छतेचा मूलमंत्र सर्वच भारतीयांनी अंगीकारावा या हेतूने दरवर्षी स्वच्छता अभियान राबवलं जातं. त्यातूनच हे स्वच्छतेचं महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचतं. महाराष्ट्रात देखील हे स्वच्छता अभियान अतिशय उत्तम रीतीने राबवलं गेलं. यावेळी स्वच्छतेची शपथ घेतली गेली. दूरदर्शनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा ही स्वच्छतेची शपथ अगदी आवर्जून घेतली. आपणही त्याची काही क्षणचित्रे पाहता पाहता जिस भारत का सपना देखा था मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ एकमुखाने घेतली आणि एका अर्थाने पूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना अभिवादन केलं. महात्मा गांधी ने गुलामी की जंजीरों को तोड़कर माँ भारती को आजाद कराया. अब हमारा कर्तव्य है कि गंदगी को दूर करके भारत माता की सेवा करें. मैं शपथ लेती हूँ कि मैं स्वयं स्वच्छता के प्रति सजग रहूंगी और उसके लिए समय दूंगी. हर वर्ष 100 घंटे यानी हर सप्ताह 2 घंटे श्रमदान करके स्वच्छता के इस संकल्प को चरितार्थ करूंगी. मैं न गंदगी करूंगी न किसी और को करने दूंगी. सबसे पहले मैं स्वयं से मेरे परिवार से मेरे मोहल्ले से मेरे गांव से एवं मेरे कार्यस्थल से शुरुआत करूंगी. मैं यह मानता हूँ कि
दुनिया के जो भी देश स्वच्छ हैं दिखते हैं कि दुनिया के जो भी देश स्वच्छ दिखते हैं उसका कारण यह है कि वहाँ के नागरिक गंदगी नहीं करते और ना ही होने देते हैं। इस विचार के साथ मैं गांव-गांव और गली-गली स्वच्छ भारत मिशन का प्रचार करूंगी। मैं आज जो शपथ ले रही हूँ वह अन्य 100 व्यक्तियों से भी करवाऊंगी। वे भी मेरी तरह स्वच्छता के लिए 100 घंटे दें। इसके लिए प्रयास करूंगी। मुझे मालूम है कि स्वच्छता की तरफ बढ़ाया गया मेरा यह कदम पूरे भारत देश को स्वच्छ बनाने में मदद करेगा। स्वच्छतेचा हा मूलमंत्र आपण अंगीकारूया. हो, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात. 3 ऑक्टोबर रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती होती. हैदराबाद मुक्तीसंग्राम चळवळीत त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांचे हे योगदान अमूल्य आहे जे आपण कधीच विसरू शकत नाही आणि म्हणूनच विधान भवनात त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. आपणही त्याची काही क्षणचित्र पाहता पाहता त्यांना अभिवादन करूया. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणूनही ओळखला जातो. कारण निजामाकडून हैदराबाद मुक्त करून भारत देशात विलीन करण्यात आलं त्यावेळेस मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद भारतात विलीन झालं आणि त्याचबरोबर मराठवाडा महाराष्ट्र राज्यात विलीन झालं. या मुक्तीसंग्रामाला आज 75 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान प्रेरणादायी इतिहास विशद करणाऱ्या भव्य अशा चित्र प्रदर्शनाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर येथे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. चला आपणही या सोहळ्याचे काही अनमोल क्षण पाहूया. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलं.
हा कार्यक्रम असाच सुरू राहावासा वाटतोय ना? हो, पण आता एक छोटीशी विश्रांती घ्यावीच लागेल. पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. गणेशोत्सव संपला जरी असला तरी त्याच्या काही रंजक आठवणी आहेत, काही रंजक घडामोडीसुद्धा आहेत आणि त्यातीलच एका गणेशोत्सव मंडळाची रंजक आणि प्रेरणादायी गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे, अर्थात दाखवणार आहे. वसईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 66वे वर्ष होते. मंडळाच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आणि अनेक प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने मखर स्पर्धा, मोदक स्पर्धा, नैवेद्य स्पर्धा अशी स्पर्धा घेण्यात आली आणि त्याचबरोबर एक खास स्पर्धा घेण्यात आली, ती म्हणजे वसईचा राजा गणपती बाप्पा आधारित रील स्पर्धा. या सर्वच स्पर्धांना लोकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे निवृत्तीचा. एक इनिंग संपवून माणूस दुसरी इनिंग चालू करतो. निवृत्तीचा क्षण म्हणजे अगदी सगळ्यांसाठीच गहिवरून टाकणारा क्षण असतो. काही दिवसांपूर्वीच दूरदर्शनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी असाच एक गहिवरून टाकणारा क्षण अनुभवला. श्री JK चंदिरा, अपर महानिदेशक पश्चिम क्षेत्र यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रख्यात असलेल्या चंदिरा साहेबांच्या निवृत्तीच्या निमित्ताने एका विशेष अशा निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहूया त्या निरोप समारंभाची काही खास क्षणचित्र. या निरोप समारंभात चंदिरा साहेबांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला. काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबतच्या कामाच्या संदर्भातील आठवणींना उजाळा दिला. चंदिरा साहेब यांनी 15 जून 1989 रोजी दूरदर्शन केंद्र अहमदाबाद इथून आपल्या सर्व्हिसची सुरुवात केली. अतिशय उत्कृष्ट कार्यपद्धती असणाऱ्या चंदिरा साहेबांनी DMC अहमदाबाद, DMC जळगाव, दूरदर्शन जयपूर, दूरदर्शन महानिदेशालय दिल्ली या ठिकाणी उत्तम कार्य केलं.
आणि त्यानंतर 2020 पासून त्यांनी अपर महानिदेशक पश्चिम क्षेत्राचा कार्यभार सांभाळला. सदैव हसतमुख असणाऱ्या चंदिरा साहेबांची कार्यपद्धती ही अतिशय कौशल्यपूर्ण होती. त्यांनी आपल्या शांत स्वभावाने उत्तम रीतीने प्रत्येक काम पार पाडलं. कुठलंही काम करताना त्यांचं उत्कृष्ट नियोजन करून ते उत्तम पद्धतीने कसं पूर्णत्वास न्यावं याचा वस्तुपाठच चंदिरा साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात घालून दिला. साहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं हिंदी भाषेवरचं प्रेम. हिंदी भाषेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी त्यांनी प्रत्येक वेळी स्वतःला झोकून दिलं. एकाच वेळी 4 ते 5 कामं उत्कृष्टपणे कशी हाताळावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे चंदिरा साहेब. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आकाशवाणी आणि दूरदर्शन परिवारातर्फे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या महाराष्ट्राच्या आजच्या या भागामध्ये आपण विविध घडामोडींचा आढावा घेतला. आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक भाग बघताना तुम्हाला निश्चितच खूप आनंद मिळत असेल. हा आनंद मी पुन्हा घेऊन येईल खास तुमच्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.